नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अंजली अर्णवकडे आलेली असते. अंजली म्हणत असते, अर्णव काय झालं? तुझा चेहरा का असा झालाय? तू रडतोयस का? तेव्हा इथे ईश्वरी त्या दोघांकडे बघत असते. अर्णव इथे आपल्या बहिणीचा आवाज ऐकून रडायला सुरुवात करतो. अंजली म्हणत असते, चिंटू अरे काय झालं? सांग ना मला, का रडतोयस तू? काय घडलंय काय असं? आणि हे कागद कसले जाळतोयस तू? तेव्हा इथे अर्णव आपल्या बहिणीला मिठी मारून रडायला लागतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू काय झालं? तू का रडतोयस सांग ना मला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई मला आईची आठवण येते. तेव्हा अंजली म्हणते, का रे? आज तुला अचानक आईची आठवण का आली? काय झालं असं? चल बरं मागे चल. चल माझ्याबरोबर बस आणि सांग मला, नक्की का तुला इतकी अचानकपणे आईची आठवण आली? तेव्हा इथे ईश्वरी आतमध्ये जाऊन आता दाराच्या आड उभी राहते आणि लपून छपून सगळं बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि अंजली दोघेजणं बसून बोलत असतात. अंजली म्हणत असते, चिंटू सांग मला, का तुला अचानकपणे आईची आठवण आली? तेव्हा इथे अर्णव आपल्या बहिणीच्या मांडीवरती डोकं ठेवून आता झोपलेला असतो. तो म्हणत असतो, काही नाही ताई, मला आईची आठवण आली, कारण मला वाईट स्वप्न पडलं म्हणून. तेव्हा इथे ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की अर्णव सर, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की तुमच्या आईच्या मृत्यूच्या मागे आमचा दोघींचा काहीही हात नाही आहे. माझी आई निर्दोष आहे आणि मी सुद्धा निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवेन मी. त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, काय करू मी अर्णवचं? इतका मोठा ढळढळीत पुरावा दिला तरीसुद्धा त्या ईश्वरीला तो घरी घेऊन आला. मला असं वाटलं होतं ईश्वरीबरोबर सगळे नाते सगळे संबंध लग्न तोडून येईल, पण त्याने तसं काही केलं नाही. ईश्वरीबरोबरचे नाते त्याने तोडले नाही. पण मी गप्प बसणार नाही आहे. हा फोटो मी सगळ्यांना दाखवेन. घरामध्ये कसा तमाशा होत नाही ना, तेच मी बघते. जोपर्यंत अर्णव ईश्वरी एकमेकांपासून वेगळे होत नाही, तोपर्यंत ही वल्लरी शांत बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आता घरामध्ये आलेला असतो आणि कपाटामध्ये असलेले ईश्वरीचे सगळे कपडे तो आता बाहेर काढतो आणि दुसऱ्या बाजूला टाकून देतो. ईश्वरी म्हणत असते, सर हे काय करताय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे मध्ये पार्टिशन आहे ना, तू आता त्या बाजूला राहायचं, अजिबात या बाजूला यायचं नाही. कारण मला जसा तुझा चेहरा बघायचा नाही आहे ना, तसा मला तुझा आवाजसुद्धा ऐकायचा नाही आहे. त्यामुळे अजिबात इकडे यायचं नाही. मला तुझ्याबरोबरचे सगळे संबंध तोडायचे आहेत आणि म्हणूनच मी तुझे सगळे कपडे तुला परत केलेत. त्याच्यामुळे हे तोंड घेऊन पुन्हा माझ्यासमोर येऊन उभं राहायचं नाही, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती बसून आता रडत असते. अर्णव इतका चिडलेला असतो की त्याला ईश्वरीच्या रडण्याचा फरक पडत नाही. तिच्याकडे मागे वळून बघतसुद्धा नाही. ईश्वरी म्हणत असते, नाही सर, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, हे मी नक्की सिद्ध करेन. त्यानंतर इथे सुप्रियाला ईश्वरीची आता काळजी वाटत असते. सुप्रिया म्हणत असते की सगळं काही ठीक तर असेल ना? मी फोन करून विचारू का इशूला? आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, नाही नको, मी फोन केलेला अर्णवला नाही आवडला तर? पण तिथे नेमकं काय चाललंय हे तरी मी इशूला कसं काय विचारू? त्यानंतर इथे आता नमू झोपलेली असते. तेव्हा सुप्रियाला आठवतं ती नमूवरती जोरात ओरडलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणते की नमू, मला माफ कर बाळा. मगाशी मी तुझ्यावरती ओरडले ना, पण जे काही घडलंय हे आता सांगायची वेळ नाही आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी आणि बाबा आम्ही दोघेजणं मिळून तुला सगळं काही सांगू. पण आता ही वेळ नाही. मला माफ कर बाळा. मगाशी मी तुझ्यावरती ओरडले. तुला वाईट वाटलं असेल ना, त्यासाठी मी तुझी माफी मागते. तेव्हा इथे नमू आता उठून बसते. नम्रता आपल्या आईचं बोलणं ऐकते. ती म्हणत असते, आई, तुला माझी माफी मागायची गरज नाही आहे. तू माझी आई आहेस ना. तू माझ्यावरती ओरडू शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव आई,
आता मी मोठी झाली आहे. तू कधी माझ्यावरती रागवलीस, ओरडलीस, तर तू हे सगळं का केलंस, हे मी नक्कीच समजून घेऊ शकते. तू माझ्यावरती रागवलीस, तरी मी तुला कधी चुकीचं बोलणार नाही. कारण आमची आई कधीच चुकीचं वागू शकणार नाही. आमचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे तू कधीही असा विचार करू नको, की आम्ही तुझ्याबद्दल कधीतरी वाईट विचार करू. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आई. तुझ्या अशा वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. त्याशिवाय तू आमच्यावरती कधीच रागवणार नाही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "नमो बेटा, माझ्या मुली दोघीसुद्धा खूपच जास्त समजूतदार आहेत. मी नशीबवान आहे की मला तुमच्यासारख्या मुली मिळाल्या. हे बघ बाळा, मी जरीसुद्धा आता काय घडले हे तुला सांगितलं नाही, तरीसुद्धा योग्य वेळ आल्यानंतर मी स्वतः तुला सगळं काही सांगेन." तेव्हा इथे नमो म्हणते, "आई, त्याची गरज नाही आहे. तुला सांगावंसं वाटलं तर सांग. आता मी तुला कधीच काही प्रश्न विचारणार नाही." असं प्रेक्षकांनो नम्रता आता म्हणत असते. नम्रतासुद्धा खूप समजूतदार मुलगी आहे. म्हणूनच ईश्वरी आणि नम्रता दोघीही आपल्या आईवरती विश्वास ठेवतात. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता तयार झालेली असते. गणूबाप्पाचा आशीर्वाद घ्यायला येते आणि म्हणत असते की गणूबाप्पा, जे काही इथे माझ्या आईच्या आणि अर्णव सरांच्या आई-वडिलांच्या भूतकाळात घडले, त्याच्यामध्ये माझ्या आईचा हात नक्कीच नाही आहे, या गोष्टीची खात्री मला आहे. कारण माझी आई कधीच कुणाचा संसार जाणून-बुजून मोडणार नाही. कारण माझी आई कधीच कुणाला अडचणीत टाकू शकत नाही. या गोष्टीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर इथे मी माझ्या आईला आता निर्दोष सिद्ध करूनच राहणार. अर्णव सरांना मी दाखवून देईन की या सगळ्यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे. तुम्ही तिच्यावरती चुकीचे आरोप करताय. एका फोटोमुळे तुम्ही माझ्या आईला जज नाही करू शकत. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. अर्णवची अवस्थासुद्धा तिला बघवत नाही. तिला असं वाटत असतं की जे काही घडतंय त्याच्यामध्ये नक्कीच कुणाचीच चुकी नाही आहे. पण आता माझ्या आईला तर मला सिद्ध करावंच लागेल ना. तेव्हा नम्रता घाईघाईने आपल्या आईला भेटायला जात असते आणि तेवढ्यातच वल्लरी आता मध्येच येऊन खोडा घालते. ती म्हणत असते, "हे ईश्वरी, हे घे हा फोटो आणि हे काय आहेत कपडे, ते सगळं जा बरं स्टोरूममध्ये नेऊन ठेव." ईश्वरी म्हणते, "काय? मी स्टोरूममध्ये नेऊन ठेवू?" हे सगळं आता वल्लरीने मुद्दामून केलेलं असतं. वल्लरी म्हणते, "आता ईश्वरी येईल." अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण लावण्यासाठी आता हे सगळं ईश्वरीला स्टोरूममध्ये ठेवायला सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता ते सगळं सामान स्टोरूममध्ये नेऊन ठेवते. तेव्हा तिला वाटतं की ह्याच्यामध्ये काय असेल? हा फोटो कुणाचा आहे, मी बघू का? पण आता ईश्वरीकडे अजिबात वेळ नसतो. तेव्हा ईश्वरी तो फोटो काही बघत बसत नाही. सरळ तो स्टोरूममध्ये घेऊन येते आणि तिथेच आता ठेवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी आलेली असते. ईश्वरी गेल्यानंतर वल्लरी तिथे येते आणि तो फोटो बघते. तर तो फोटो सात्विकाचा असतो. स्टोरूममध्ये सात्विकाचा फोटो ईश्वरीला मुद्दामूनच ठेवायला सांगितलेला असतो. जेणेकरून ही गोष्ट अर्णवला समजेल आणि मग अर्णव आणि ईश्वरीमध्ये वाद निर्माण होतील. असा इथे वल्लरीचा डाव असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणत असते, "सात्विका, काय गं तुझी अवस्था केली तुझ्या सुनेने? तुला इथे स्टोरूममध्ये आणून ठेवलंय. आता अर्णव काही इथे ईश्वरीला सोडणार नाही." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता आपलं काम करत असते क्लाउड किचनचं. तेव्हा तिची साईड ओपन होत नसते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "काय गं नमू, काय झालं?" नम्रता म्हणत असते, "आई अगं बघ ना, किचन क्लाउडची साईड ओपन होत नाही आहे. मी जिजूंना फोन करू का?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "नाही नको, तू नको त्यांना फोन करू. बारीक-सारीक गोष्टींमध्ये कशाला फोन करायचा?" तेव्हा नम्रता म्हणते, "अगं आई, पण मग लोकांनी जर आपल्या इथे काही ऑर्डर दिल्या असतील, तर मला कसं काय कळणार?" तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, "ते बघू आपण काहीतरी करू. पण तू अर्णवला सारखा-सारखा फोन करू नकोस, ते चांगलं दिसत नाही." तेव्हा इथे नमू म्हणत असते, "बरं ठीक आहे, मग मी किचन क्लाउडमध्ये जाते आणि तिथे आता कम्प्युटरवरती चेक करते, आपली साईड ओपन होते का ते बघते." तेव्हा सुप्रिया म्हणते, "ठीक आहे, जा." नम्रता निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रेक्षकांनो ईश्वरी आलेली असते. आपल्या आईला बघून खूप जास्त खुश होते आणि जाऊन आपल्या आईला मिठी मारते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो
इथे आता नम्रता घरातून बाहेर गेलेली असते. इशू आणि इथे सुप्रिया दोघीजणी एकमेकींना भेटतात. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, "काय गं इशू, अर्णव कसे आहेत? त्यांनी स्वतःला सांभाळले का?" तेव्हा इशू म्हणत असते, "आई काय गं हे? काय घडलं सगळं? हे सगळं कसं घडलं? अर्णव सर जे काही तुला बोलले ते मला अजिबात नाही आवडलं आई. त्यावेळेला नक्की काय काय घडलं होतं हे तू सांग मला. मला ऐकायचं आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आई. मला माहिती आहे तू कधीच चुकीची नाही वागू शकणार. पण मला हे जाणून घ्यायचं आहे, कारण मला तुला निर्दोष सिद्ध करायचं आहे आई. अर्णव सरांना वाटतं की तू चुकीची आहेस. त्यांचा आई-वडिलांचा संसार मोडण्यामध्ये तुझा हात आहे, असा त्यांचा गैरसमज झाला आहे आणि हाच गैरसमज मला आता दूर करायचा आहे. तेव्हा मला काही प्रश्न पडलेत. त्या प्रश्नांची उत्तरं मला तरी मिळू दे. तो फोटो कसा काय काढण्यात आला? तू तिथे का गेली होतीस? हे सगळं कळायला नको का?" तेव्हा सुप्रिया म्हणते, "इशू बेटा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? हीच माझी ताकद आहे. मी तुला सांगते ना, नक्की त्यावेळेला काय काय घडलं होतं. आज मी तुला सगळं काही सांगणार आहे बेटा. तुझ्या आईची त्यामध्ये काही चूक नाही आहे. हे तुला आता कळेल. कळेल तुला." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता घरात नसते. तिला ही गोष्ट कळू द्यायची नसते. म्हणूनच तिथे ती गेल्यानंतर लगेचच सुप्रिया इशूला खरी कहाणी सांगायला सुरुवात करते. "तुझी आई शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंटरव्ह्यूला गेली होती आपल्या कुटुंबियांच्या परिस्थितीसाठी. शिक्षण पूर्ण झालं आणि मला नोकरीची गरज होती, म्हणून मी नोकरीसाठी गेले होते आणि ती कंपनी अर्णवच्या वडिलांचीच होती. तिथे गेल्यानंतर एक बाई आली. मी तिला म्हणाले की मी इंटरव्ह्यूला आले म्हणून. रमाकांत सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलावले. तेव्हा मला ती बाई म्हणाली, "ठीक आहे, ये ना तू इंटरव्ह्यूला ये. मी तुला जसं सांगेन तसं तसं जर तू केलंस ना, तर तुला लगेच नोकरी मिळेल." मला वाटलं ती बाई खूप चांगली आहे, पण ती बाई चांगली नव्हती. रमाकांत सरांच्या केबिनमध्ये जायच्या आधीच रमाकांत सरांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना चक्कर येत होती. ते म्हणाले, "कोण आहेस तू?" मी म्हणाले, "सर, मी इथे सुप्रिया इंटरव्ह्यूसाठी आले. तुम्ही बोलावलं होतंत ना? इंटरव्ह्यू कुठे होत आहेत?" तेव्हा ते मला म्हणाले, "इंटरव्ह्यू इथे होत नाही आहेत. इंटरव्ह्यू दुसऱ्या रूममध्ये होतात." आणि ते मला सांगणारच होते. पण तेवढ्यातच त्यांचा तोल गेला. कारण का? त्यांना गुंगीचं औषध देण्यात आलं होतं आणि म्हणूनच त्यांचा तोल गेला आणि ते पडणार होते. तेव्हा फक्त मी त्यांना आधार दिला आणि चुकून त्यांचं डोकं माझ्या खांद्यावरती आलं. ते स्वतःच बिचारे शुद्धीमध्ये नव्हते. ते बेशुद्ध झाले होते आणि तेव्हाच आमचे फोटो काढण्यात आले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी हिला संपूर्ण सत्य सुप्रियाने सांगितलेलं असतं. सुप्रिया म्हणालेली असते की "बाळा, तुझ्या आईची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. चूक कुणाची असेल तर त्या बाईची आहे, जिने मला त्या रूममध्ये पाठवलं आणि अर्णवच्या वडिलांनासुद्धा गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. म्हणून तर त्यांचा स्वतःवरती अजिबातच इथे ताबा नव्हता. ते स्वतः इथे अजिबात शुद्धीवरती नव्हते. ते काही चुकीचे वगैरे वागले नव्हते. ते सुद्धा चांगले होते आणि त्यांची बायकोसुद्धा. आणि मी तिथे फक्त इंटरव्ह्यूला गेले होते. पण मला विनाकारण तिथे बदनाम करण्यात आलं. माझी काही चूक नाही आहे इशू बेटा. अगं माझी तर अवस्था अशी झाली होती की मला जीव देण्याची वेळ आली होती. माझ्या घरातल्या लोकांनी मला घरामध्ये घेतलं नाही. इतकी बदनामी झाली. बरं झालं माझं नशीब चांगलं म्हणून तुझे बाबा माझ्या आयुष्यामध्ये आले आणि माझं त्यांच्याबरोबर लग्न झालं. तू विचारत होतीस ना मला की मी काही वर्ष 4-5 वर्ष मी इथे दुसऱ्या गावी राहायला का गेले होते? तर ते कारण हेच होतं." तेव्हा इशू म्हणते, "आई, ती बाई नक्की कोण होती गं? ती बाई नक्की कोण होती? तिचं काय नाव आहे?" हे सुप्रियाच्या आता लक्षात नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणते की "तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. जे काही घडलं त्याच्यात माझ्या आईची काही चूक नाही आहे. खरी चूक त्या बाईची आहे." अर्णव म्हणतो, "मग ठीक आहे. तू आणि तुझी आई मला पुरावे आणून द्या, मगच मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन." तेव्हा इथे सुप्रिया आलेली असते. सुप्रिया म्हणते, "इशू, मी अर्णवला सगळं काही सांगणार आहे. मी तुमच्या दोघांचा संसार उद्ध्वस्त नाही होऊ देणार." तेव्हा सुप्रिया अर्णवला सांगते, "अर्णव, माझी आणि तुझ्या बाबांची काही चूक नाही आहे. आम्हाला फसवलं गेलं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी तुमच्यावरती विश्वास का ठेवू? तुम्हाला जर वाटत असेल मी तुमच्यावरती विश्वास ठेवावा, तर तुम्ही पुरावे आणा. पुरावे मला दाखवा."
तेव्हाच मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन. आता मी कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही.